तर डी पी दादांना वर्षाताईंसाठी शब्दच फुटना झालेत. डी पी दादा मागे वळून पाहत असतात. त्यावेळेस वर्षाताई मेकअप करत असतात आणि त्या खूपच सुंदर दिसत असतात. त्यावेळेस डी पी दादा म्हणतात की बा 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 काय दिसताय तुम्ही, माझ्यासाठी मला शब्दच फुटना झालेत. तर तिकडून कोणतरी म्हणतं की तुमचं तोंड फुटेल. पण त्यावेळेस डी पी दादा म्हणतात की माझं तोंड फुटलं तर चालेल, पण त्यांच्यासाठी मला शब्दच फुटना झालेत, शब्द फुटला पाहिजे अगोदर. त्यानंतर मग डी पी दादा म्हणतात की ताई मी ना आठवून सांगेन तुम्हाला. मग त्या म्हणतात की अरे 100व्या दिवशी जरी सांगितलं तरी चालेल, मला कसलीही काही नाही. मग डी पी दादा म्हणतात की नाही नाही आजच सांगणार बघा, काही क्षणातच तुम्हाला मी सांगेन. ते म्हणतात की तुझ्या शब्दांपेक्षा मला माझा असा सांगतोय, मला काहीही घाई नाही आहे, तू जेव्हा आठवेल तेव्हा सांग. त्यानंतर मग डी पी दादा म्हणतात की ताई तसं नाही, मी नक्कीच सांगेन तुम्हाला, प्रयत्न करेन मी, पण त्यात जर कालच्या हेअरस्टाईलची भर पडली असती तर अजूनच चांगलं झालं असतं. म्हणजे कसं मला 1977 सालामध्ये गेल्यासारखं वाटलं असतं की जे की मी तुमच्यासोबत वेळ घालवलेला नाही आहे. मग त्यानंतर त्या म्हणतात की अरे 77 त्यावेळेस मी शाळेत वगैरे असेल. मग डी पी दादा म्हणतात की शाळेतच पहिलं प्रेम होतं ना. त्या म्हणतात मी साधारण पहिलीत वगैरे असेल. त्यानंतर ते म्हणतात की म्हणजे तुमची साधारण जन्मतारीख 68ची वगैरे असेल. त्या म्हणतात की 68. त्यानंतर मग डी पी दादा म्हणतात की 70च्या आसपास असेल. त्या म्हणतात साधारण अंदाज बरोबर आहे, म्हणजे साधारण 54 वर्षाचा आहात तुम्ही. आणि वयाच्या 54व्या वर्षीसुद्धा 24 वर्षाच्या तरुणीला लाजावेल असं सौंदर्य आहे आपलं ताई. आणि या तुमच्या सौंदर्यापुढं सगळं महाराष्ट्र नतमस्तक होतोय ताई. आणि त्यानंतर म्हणतात की कसे वाटले शब्द ताई. त्या म्हणतात अजून ह्याच्यापेक्षा चांगलं होऊ शकलं असतं. त्यानंतर अंकिता म्हणते की मुलींना कौतुक आवडतं. वर्षाताई म्हणतात की अजून अपेक्षा होत्या तुझ्याकडून. असं एकंदरीत आपल्याला पाहायला भेटत आहे.